हे मला न सांगताच बानूकडे गेले आहेत. 15 दिवसात 2 वेळेला तरी हे तिच्याकडे जाणार याची मला सवय करावीच लागेल. माझं मन कितीही या गोष्टीसाठी तयार नसलं तरी मला आख्यानातून जे हवं आहे ते मला का मिळत नाही? हे तर मला म्हणाले होते की नवरात्रात माझ्या हाती महत्वाचं काहीतरी लागेल म्हणून. देवी, तुम्ही कधी आलात? मी माझ्याच विचारांमध्ये एवढे हरवले होते की तुम्ही आला आहात याचं मला भानच राहिलं नाही. बसा ना. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, परंतु त्याआधी तुम्ही काय विचार करत होता ते कळलं तर बरं होईल. न जाणो कदाचित मला तुम्हाला जे सांगायचं आहे त्याचाच तुम्ही विचार करत असाल. देवी, गेल्या काही दिवसात गडावर अशा काही विलक्षण घटना घडल्या आहेत. बानूच्या वाड्यासमोर शंख प्रकट झाला, गडावर तुमच्या पायाशी कमळं उमललीत. या गोष्टी सर्वांनाच ठाऊक आहे, पण मला विचार करायला भाग पाडणारी अशी अजून एक विचित्र घटना घडली आहे जी मी कोणालाही सांगितली नाही. मध्ये मी कक्षात आले होते तेव्हा कोणीतरी स्त्री माझ्या आजूबाजूला आहे असा मला भास झाला. तुम्हाला खोटं वाटेल देवी, पण मला एक स्त्री दिसली. मी तिचा पाठलागही केला, पण एका क्षणी अंतःपुरात आल्यावर ती मला दिसेनाशी झाली. हा भास होता की खरंच कोणीतरी होतं? मला तरी असं वाटतं की कोणीतरी होतं, पण कोण होतं हे मात्र मला कळत नाहीये. तुम्ही काही सांगू शकाल का देवी? ती स्त्री कोण होती ह्याबद्दल मला काही कल्पना नाही, परंतु आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित ह्या घटनेशी संबंधित असावं. म्हाळसा, आजूबाजूला जे घडतं आहे त्याकडे तुम्ही नीट लक्ष द्यावं. बानूच्या वाड्यासमोर शंख प्रकटला. जशी माझ्या कक्षात नकळत कमळ उमलली तशीच ती बानूच्या वाड्यात देखील उमलली होती हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसावं. तसंच गडावर तुम्हाला ती स्त्री दिसल्याचा भास झाला. ह्या साऱ्या घटनांचा तर्क तुम्ही लावायला हवा. सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठीचे हे संकेत असतील. बाकीच्या घटना ह्या केवळ बानूच्या बाबतीत घडल्या म्हणून रागाच्या भरात तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये. म्हणजे या सगळ्या घटनांमुळे बानूला सत्य कळू शकतं असं म्हणायचंय का तुम्हाला देवी? बानूला काय जाणवेल हे तुम्हाला कळणं कठीण आहे, आणि तसंच तुम्हाला काही जाणवलं तर ते बानूला समजणं अवघड. परंतु हे मात्र नक्की की तुम्हा दोघींसाठी सत्यापर्यंत जाण्याचे हे संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या आधी काही गोष्टी बानूला कळू शकतात.
पण मी या घटनांकडे मुळीच दुर्लक्ष करत नाहीये देवी. मला त्याचे तार्किक अर्थ कळत नाहीयेत. मग आता तुम्ही त्या दृष्टीने या साऱ्या घटनांचा विचार करावा. कारण मला असं वाटतं की आता लवकरच बानूला अशी एक महत्वाची गोष्ट कळणार आहे ज्यामुळे तिला सत्य जाणून घेणं सोपं जाईल. मला तुम्हाला केवळ एवढंच सांगायचं होतं. येते मी. म्हाळसा, मला न सांगता गेला होतात. याआधी मी बानूकडे गेलो होतो, पण मला लगेच परतावं लागलं. त्यानंतर अनेक दिवस तिच्याकडे गेलोच नाही. काय बोलू मी? आता तर माझ्या विरोध करण्यालाही काही अर्थ उरला नाही. म्हाळसा, म्हाळसा, इकडे ये, माझ्या जवळ ये. तू रागवली आहेस, त्याला हेच कारण का आणखीन काही? असं मी काय विचारतो आहे? मला एक स्त्री दिसली. ती सामान्य नव्हती. ती देवी स्वरूप असावी. ती कोण होती? ती मला का दिसली? म्हाळसा, हे खरंच घडतं आहे की हा आभास आहे? तू म्हणाली होतीस ना की तुला पार्वतीला भेटायचं आहे म्हणून. काय काय म्हणालात तुम्ही? याचा अर्थ ती पार्वतीच असणार. तू एवढ्या श्रद्धेने, एवढ्या भक्तीने हे 16 सोमवाराचं व्रत करते आहेस, तेव्हा त्याचे फळ तुला मिळणार नाही असे कसे होईल? ह्याला शुभ संकेत म्हणतात. तुझी साधना योग्य मार्गावर आहे. नारायण नारायण. श्री गणेश, मी आपल्यालाच भेटायला येत होतो. आणि मी तुमचे आख्यान ऐकण्यासाठी तसेच माझे दायित्व पार पाडण्यासाठी मी राज्यसभेत निघालो होतो. नारायण नारायण. होय, त्या आख्यानात श्री खंडेरायांनी तुमच्यावर अत्यंत महत्वाचे कार्य सोपवले आहे. मग या काळजी करण्यासारखं काय आहे? कारण श्री गणेश, मला आता असे वाटू लागले आहे की आता लवकरच ती वेळ येणार आहे जेव्हा तुम्हाला बानूला आणि श्री म्हाळसा देवींना महत्वाच्या गोष्टींबद्दल पडलेल्या शंकांचे निरसन करावे लागणार आहे, ज्यामुळे त्या सत्याच्या अधिक जवळ जाऊ शकतील. ही तर चांगलीच गोष्ट आहे. पण त्यासाठीची ही योग्य वेळ आहे की नाही हे मात्र मला कळत नाही. खरं सांगायचं तर तो क्षण कधी येणार आहे असं मलाही झालं आहे. नारायण नारायण. म्हणजे श्री गणेश, संभवित वेळ आधी जर काही एक गोष्टी घडल्या तर ते योग्यच आहे असं का तुम्हाला म्हणायचे आहे? मुनिवर, जे चाललं आहे ते योग्यच आहे. तुम्ही जे आख्यान करत आहात ते ऐकून
मातेला किंवा वाण्याला सारं काही आठवू शकते, पण तो क्षण कोणता असेल हे सांगणं कठीण आहे. पण श्री गणेश, आता तर अशी परिस्थिती आली आहे की श्री म्हाळसा देवींना किंवा बानूला काही गोष्टींचा तात्काळ साक्षात्कार होऊ शकतो. तसे झाले तर उत्तमच. तुम्ही निश्चिंत असावे मुनिवर. आपण आता राज्यसभेत जावे. सर्वजण आख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. नारायण नारायण. नवरात्रोत्सवाच्या या शुभ प्रसंगी आदिमायेच्या प्रार्थनेला आरंभ करावा. आज शारदीय नवरात्रीचा 5वा दिवस. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती ही शक्तीची जरी 3 रूप असली तरीही ती आदिशक्तीचाच अंश आहेत. अशुभ कोणत्याही रूपानं समोर आलं की या देवीतलं मातृस्वरूप जागं होतं आणि समस्त सृष्टीची ती माता असल्यामुळे आपल्या अपत्यांसाठी ती रौद्र रूप धारण करते. अशुभाची जशी असंख्य रूपं आहेत तशीच शुभाची, मांगल्याची अनेकविध रूपं आहेत. त्याच मूळ रूपाची आराधना करूया. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः यशं देहि माम देहि. श्री दुर्गा देवी नमोस्तुते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. ज्या आदिशक्तीचे आपण स्मरण करतो आहोत ती आपली आदिमाया आहे. तिचे आपण सर्वांवर लक्ष आहे. प्रत्यक्ष श्री खंडेरायांनाही त्याचा प्रत्यय आहे. देवा, आपणच सांगावे. होय, सांगतो. आदिमाय, थकलायस का? एकटाच चाललायस किती वेळ? तुला तहान नाही लागली? आदिमाय, प्रत्यक्ष महादेवजीला माय म्हणतात ती आदिमाय. मुनिवर, माझी आणि तिची कधी भेट झाली आहे का? होय, तुम्ही आठवून पहा देवी. एका लहान बालिकेच्या रूपात तिने तुम्हाला दर्शन दिले होते. कोण आहेस तू? आणि या निर्जन वस्तीत तू एकटी कशी? मी एकटी कुठे आहे? तू आहेस की सोबत? आता आदिमायेचे आख्यान सुरू करतो. सर्व देवांचा शक्ती समुदाय हेच जिचे स्वरूप आहे, त्याचप्रमाणे ज्या देवीने आपल्या शक्तीने हे सर्व जग व्यापून टाकले आहे, सर्व देव आणि महान ऋषींना पूज्य अशा जगदंबेला आमचा भक्तिपूर्वक नमस्कार असो. ती आमचे कल्याण करो. जिचा अतुलनीय प्रभाव, बल यांचे वर्णन प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू, श्री ब्रह्मदेव आणि श्री शंकर हेही करू शकत नाहीत, ती भगवती चंडिका या संपूर्ण जगाचे पालन करू आणि अशुभ भयाचा नाश करण्याचा विचार करू. पुण्यवान मनुष्याच्या घरी लक्ष्मी रूपाने, पापी पुरुषाच्या घरी दारिद्र्य रूपाने, शुद्ध अंतःकरण असलेल्या पुरुषाच्या हृदयात
शुद्धी रूपाने, सज्जनाकडे श्रद्धा रूपाने आणि कुलवंताच्या हृदयात लज्जा रूपाने वास करणाऱ्या भगवती दुर्गा देवीला आम्ही नमस्कार करतो. हे देवी, तुझे अचिंत्य रूप, सर्व दैत्यांचा नाश करणारा तुझा महापराक्रम, तसेच देव आणि दैत्यांच्या युद्धात तू केलेला महाभयंकर पराक्रम, या सर्वांचे वर्णन आम्ही काय करावे. तरीही या त्रिगुणात्मक दोषांशी तुझा संसर्ग असल्याचे दिसत नाही. विष्णू, शंकर इत्यादी देवांनाही तुझा पार लागलेला नाही. हे देवी, सर्व यज्ञांमध्ये जिच्या नामोच्चाराने संपूर्ण देवसमूह तृप्त होतो, अशी ती स्वाहा तूच आहेस. तसेच पितृसमुदायाच्याही तृप्तीला तू कारण आहेस, म्हणूनच लोक तुला स्वधा म्हणून ओळखतात. अशी तू सर्वश्रेष्ठ देवी भगवती ब्रह्मविद्या आहेस. हे देवी, तू शब्द स्वरूपा आहेस. वेदत्रयी तूच आहेस. 6 ऐश्वर्यांनी युक्त भगवती तूच आहेस. सर्व जगाचा योगक्षेम चालवणारी वार्ता म्हणजेच कृषी इत्यादी स्वरूप विद्या ही तूच आहेस. हे देवी, सर्व शास्त्रांचा सार जाणणारी बुद्धी तूच आहेस. दुर्गम भवसागरातून तारणारी नौकारूपी दुर्गा देवी ही तूच आहेस. तुला कसलीच आसक्ती नाही. कैटभ दैत्याचा वध करणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या हृदयात एकमात्र निवास करणारी भगवती लक्ष्मी तूच आहेस. त्याचप्रमाणे मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांची गौरी ही तूच आहेस.